टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेले काही दिवसांपासून कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। मी सध्या जो उभा आहे त्या नदीमध्ये जी काजळी नदी म्हटली जाते, जी रत्नागिरी शहरापासून अगदी जवळ असलेली नदी, ही महत्त्वाची नदी मानली जाते, त्या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। प्रमुख ज्या नद्या आहेत त्या पाणीदार होताना देखील पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी आणि काजळी या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। दरवर्षी जून महिन्यातच सुरू होणाऱ्या या पावसाने यावर्षी मात्र 20 मे पासूनच संततधार कोसळायला सुरुवात केली। त्यामुळे या पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना मात्र दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय। मे महिन्यात विहिरी, नाले, तलाव कोरड्या पडल्या होत्या। पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 48 गावातील 112 वाड्यांना 15 टँकरने पाणी पुरवठा देखील सुरू करण्यात आला होता। जवळपास 28,000 ग्रामस्थांची पाण्यासाठी ही वणवण पाहायला मिळाली होती। आठवड्याभर कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जे जिल्ह्यातील ज्या नद्या ज्या आहेत ते मात्र पाणीदार झालेले आहेत। पाणी टंचाई जे गावांमध्ये होती ती पाणी टंचाई मात्र मुक्त झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण गावांना, नागरिकांना या दिलासा मात्र मिळालेला आहे। कॅमेरामन समित गजनेसह अनंत पाताडे, TV9 मराठी, रत्नागिरी।